आई नो सर, आज फॉर्म सबमिट करायचा होता पण फिर अब तक फिलअप क्यों नहीं किया? देखो, अगर ठीक समय पर फॉर्म सबमिट नहीं हुआ तो मेरा पूरा पैसा पानी में चला जाएगा। हो सर, पण आज गणपती होते त्यामुळे वेट वेट वेट, तुम्हें वहाँ त्योहार सेलिब्रेट करने नहीं भेजा मैंने। अपने काम से काम रखो, बी प्रोफेशनल। आई एम सर। अरे फिर फॉर्म सबमिट क्यों नहीं किया अब तक? सर एक्चुअली नो एक्सक्यूज, आज के आज फॉर्म सबमिट होना चाहिए। अपलोड करो और फिर मुझसे बात करो। सर आई एम सॉरी। अरे लई चिडलेत क्या बलसर साहेब? माझ्यावर चिडलेत, तुला काय त्याचं? माझ्यामुळेच की, पण सॉरी. वेळेवर फॉर्म भरून द्यायला पाहिजे होता पण राहिलो. माझ्यामुळे उशीर झाला, सॉरी. आमच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं. आता परत सॉरी म्हणण्याच्या ऐवजी फॉर्म दिलास तर आनंद होईल मला. योग्य ते ना समजा बरोबर भरलाय का बघून घ्या. अंजलीबाईंनी भरलाय म्हणजे बरोबरच असणार. राणा, येत्या 15 दिवसात कधीही क्वालिफाईंग मॅच असू शकते. खेळूया की. तर आता पुढचे 2 आठवडे फक्त प्रॅक्टिस, ना कुठला सण ना उत्सव. ठरलं. पुढचे 15 दिवस तुझा सगळा वेळ माझा. अहो तुम्ही म्हणशीला तसं. अंजली चालेल. पुढचे 15 दिवस राणाची तुझ्या ताब्यात. गुड. द्या. हे खाल्ले की 50 झाली बघा. आपल्याला सेंचुरी करायची काय? होय होय. हा, कोणते नीट मोजा काय, नाही तर गोळ करून ठेवशीला. अहो नाही नाही, अजिबात नाही. राणादा तुम्ही काय बी काळजी करू नका. सा हवं असेल तर तुम्हाला साली मोजून दाखवू काय? हे माधू साली मोज बरं. राणादा आपलं गणित लई पक्का आहे, तुम्ही काय बी काळजी करू नका. सा बेस्ट मोजा तुम्ही. राणादा मला सांग की मला नाही जायचं शाळेला. अरे लाडू, राणादा सेंचुरी मारण्यात बिझी आहेत ना. तुला काय सांगायचं ते अंजली वहिनीशी जाऊन सांग. हा जा बघू. अहो ऐकत नाही माझं राणादा. राणादा तू सांग की मावला. एक काम कर लाडू, तू बस इथं. बस बस बस. ठीक आहे. लाडू लाडू इथे काय करतोयस तू? चल शाळेत. राणादाची सेंचुरी बघतोय. कसली सेंचुरी? आज 100 केळी खाल्ल्याशिवाय राणादा थांबणार नाहीत असं म्हणालात बघा. हा हो, डाएटची वाट लावून ठेवणार आता तुम्ही. आणि किती पसारा केलाय तो. 50. राणादा झाली बघा 50. अजिबात नाही. आणि किती वेळ फळ खाल्लेली चालतं असं म्हणल्यात सखी मॅडम. ओ लाडूला मी द्या द्या द्या. हे लाडू खा रे तू. तुम्ही आणि ती सखी काय ते बघून घ्या. लाडू चल उठ, आपल्याला शाळेत जायचंय. नाही नाही मला नाही जायचं शाळेला. लाडू असं करायचं नाहीये, शाळेत जायचंय कळलं. चल. आऊ माझ्या पोटात दुखायलंय. खाताना बरं पोटात दुखत नाही तुझ्या? श्रीपती काका घे, माझ्या पोटात दुखायलंय. लाडू असं अजिबात नाटक करायचं नाही. हा शाळेत जायचंय, शिक्षण महत्वाचं. माऊ मला ABCD मधलं B आणि D माहित नाही. मग त्या बाई ओरडतात माझ्यावर. लाडू पोट कसं फुलं ते खाल्ल्यावर? मग कसं दिसते? हे बघ, हे असं असं असतो एडी. मग बघ बघ. आहो मी शिकवते त्याला, तुम्ही खा. आऊ 1 2 3 4 पण म्हणायचं कंटाळतो बघ. गणित लय अवघड आहे माऊ. मी शिकवलं ना की गणितही सोपं जाईल तुला. चल.
नाही, तू म्हणली होतीस रानादा पण येणार माझ्याबरोबर शाळेला. तो आला तरच मी येणार शाळेला. बघा लाडू काय म्हणतोय ते. ए, लाडू गप्पी जरा. तुम्ही शिकायला नाही म्हणताय ना, म्हणून तोही नाही म्हणतोय. तुमच्यामुळे त्याचं नुकसान नको. तुम्ही सुद्धा जरा शिक्षणाकडे लक्ष द्या. गणित तुमचंही कच्चं आहे. आता जरा स्पीड वाढवा. 54. राणादा वाढला की स्पीड लगेच. ठीक आहे. वाव थांबा. अहो खाण्याचा स्पीड वाढवा असं नाही म्हणाले मी. सरावाचा स्पीड वाढवा आणि उरलेल्या वेळात गणित शिका. अगं बाई, हे काय नाही आता. सेंचुरी. होय राणादा आज 100 केळी सपवल्याशिवाय उठणार नाहीत बघा. राणादा माझं अर्जंट काम आहे, मी तुझी गाडी घेऊन जातो. अजिबात नाही. गाडी आजवर एक हाती चालवल्या, एक हातीच राहू द्या. नाही म्हणजे माझं बिलही महत्वाचं काम आहे. अहो राणा भाऊजींना दुसऱ्या कुणी त्यांच्या गाडीला हात लावलेला आवडत नाही, पटत नाही त्यासनी. असू द्या. अहो हो भाई. राणादा 55. लाडू चल, आपल्याला शाळेत जायचं, उशीर होतोय. पटकन जाऊयात आता शाळेत. हा अजिबात काही नाटकं करायची नाही. धर लवकर. चल 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 चल. घाल लवकर दप्तर. हा चला. नाही, मला नाही जायचं शाळेला. असं करायचं नाहीये, शाळेत जायचं असतं. मला नाही जायचं शाळेला. रानादा आला तरच मी येणार शाळेला. लाडू लाडू हे बघ, इकडे बघ, इथं बघ. हे बघ आता आम्ही काय सांगतोय ते नीट कान देऊ नाही. हे बघ तुझ्या रानादाची शाळा आता बदलल्या आणि मास्तरीन बी बदलल्या. तवा राणा भाऊजी काय आता तुझ्या शाळेत येणार नाहीत. हा काय बाळा. राणादा ठीक आहे. थांबा. अहो काय चाललाय बालिशपणा. आता थांबाय खाणं आणि आवरा. अहो सेंचुरी झाल्याशिवाय नाही. तुम्ही असं वागलात तर लाडूचं काय. आवरा म्हणते ना मी. अहो नाही नाही, एवढी सेंचुरी येऊ द्या मग आवरतो. काय शिरपत दादा. होय 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 बरोबर आहे. राणा राणा हे काय आहे सगळं. हे एवढं सगळं तू खाल्लंस. सखी मॅडम आमचा राणादा सेंचुरी करणार आहेत आज. नाही ते हा काय बालिशपणा आहे राणा. अहो तुम्हीच म्हणलात ना व की फळ किती बी खाल्लेली चालतात म्हणून. हो पण हे असं अजिबात नाही. जा पटकन आवरून घे आणि चल लवकर. होय आलो. शिल्प दादा हा? हे समजा आवरून घ्या. काय ते सेंचुरीच्या नंतर ना बघू. अंजली अगं तू तरी सांगायचं नाहीस का राणाला. अहो जाऊबाईंनी लय टाइम सांगितलं बघा, पण काय ऐकलंच नाही. आता तुम्ही सांगितलं की लगेच ऐकलं बघा. बरं झालं बाई तुम्ही आलासा. बरं चला येतो मी. हा तेच तर. मी चालवू का आज. कशाला मी चालवतो की. का बायकांनी बुलेट चालवू नये असं आहे का. नाही नाही असं काय नाही. अंजलीबाई चालवतात की. मग मी चालवते. चल बस. हो. नाही नको तुम्ही वा पुढं, मी येतो माग माग. मुलीच्या मागे बसायची लाज वाटते. तुम्ही पुरुष ना स्त्रियांना कायम कमीच समजता. नाही नाही तसं काय नाही. कसं आहे मग. चल बस पटकन, उशीर होता आपल्याला. कळत नाही का तुला. लाडू अरे तुझा राणादा गेला त्याच्या शाळेत. आता तू बी जा तुझ्या शाळेत.
एक हाती म्हणता म्हणता दुसरा हात आला की नाही गाडीवर. मला दिली नाही आणि हिला कशी काय दिली? अहो किती बी झालं तरी शेवटी तुम्ही धाकलं भाऊ आहे. तुम्हाला नाही म्हणणं सोपं आहे हो. पण सखी मॅडमचं तसं नाही. सखी मॅडम ही राणा भाऊजींची जवळची मैत्रीण आहे आणि आमच्या लाडूची लाडाची सखी माऊ आहे. मग तिला नाही कसं म्हणणार? द्यायलाच पाहिजे गाडी. माऊ मला नाही जायचं शाळेला. लाडू उगाच नाटकं करायची नाही आता. चल गपचूप. नाही. ऐ ग बाई 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 बाई, बारक्या पोरावर हे असं वरडणं शोभतंय काय जाऊबाईसनी? हा काय हो, तुम्हाला ते बी लई राग आलाय काय? कशाचा हो? एका दगडात दोन पक्षी. वा अगं चंदे, कुठे आहेस ग तू? आमचं तोंड गोड कर बाई. चल शाळेत लवकर. माऊ मला नाही शाळेत जायचंय. असं नाही करायचंय, शाळेत जायचंय. माऊ राणादा गाडी शिकत नाही तर मी बी शिकणार नाही. लाडू असं अजिबात नाही म्हणायचं. गपचूप शाळेत चल. चल. नाही मला नाही जायचंय. तर मार दे ना मी तुला. चल लवकर शाळेत. तर उगाच रडू नको. फार लाड चालले ना तुझे. रडायला काय झालं लाडू? लाडू म्हणायचं नाही. बर बाबा नाही म्हणत, पण रडतो कशा बाई? अरे अरे हा 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 हा, अच्छा म्हणजे राणादानी तुला गाडीवर घेतलं नाही म्हणून रडायलास व्हय? हो. आपण तुला माहितीये काय, राणादांच्या गाडीवर कोण आहे? ते मुंबईवाल्या सखी मॅडम, त्या बसल्यात गाडीवर. हा आता तुला चान्स नाही गाड्या. राजवीर तुला भूत बघायचं? भूत भूत बघायचं? इकडे इकडे भूत दाखवू दे बघ. काय गावाची पोरं रडायला लागली की त्यांच्या आया सांगतात की सक्षदा आमच्या पोरांनी भूत दाखव. मग मी काय करते माहितीये काय? थांबत तुला दाखवतो आता भूत. बघतोस का रागवणं? त्या तुम्हाला अरे लाडू मी तुला घाबरवलंय, तू माझ्यावर कुस्ती काय खेळायलास? अरे मी तुला घाबरवलंय आणि तू माझ्यावर कुस्ती खेळायलास? तुला कुस्ती खेळायची असेल तर राणादा संकट खेळ, माझ्यावर बनू नको. वहिनी आज राणादा जाम फेमस झाला बरं का गावात. ती मुंबईवाली मॅडम गाडी चालवत होती आणि राणादा माग. गावात सगळीकडे चर्चा आहे बघा. अहो ते सरावाला गेलेत, उशीर झाला म्हणून. मग बाकी काय नाही म्हणा, पण राणादाला चिडवायला भारी कारण मिळालं बघा तुम्हाला. गाड पडल्यावर मी तर अशी फिरकी घेणार आहे काय विचारूच नका बघा. बरं कुस्ती खेळायची असेल तर राणादा संकट खेळ, माझ्यावर पण नको. चल मी जातो बाबा. थोड़ा जी जल्दी कीजिए, हर रोज पूजा करने की क्या जरूरत है? मैडम जी हर रोज सूरज उगता है और तब से हमारा दिन शुरू होता है. उसी तरह हर काम से पहले पूजा होनी जरूरी है. ठीक है जल्दी कीजिए प्लीज. जी. चलिए जल्दी कीजिए. हाँ जी. तो काम शुरू करें मैडम? मी केव्हापासूनच म्हणते सुरू करूया म्हणून. हाँ जैसा आप कहें. हाँ तो राणा मैं तुम्हें आज जीतने का मंत्र बताता हूं. मंत्र समझो या मैथमेटिक्स? म्हणजे कुश्ती जीतने का अपना एक गणित होता है. इससे पहले तुमने कुश्ती के सारे रूल्स तो सीखे ही हैं. जो ज्यादा पॉइंट करेगा वो जीतेगा, और अगर सामने वाला 10 पॉइंट से आगे चला गया तुम मैच हार गए. और अगर दोनों के पॉइंट्स इक्वल होते हैं तो जो आखिरी पॉइंट लेगा जीत उसकी. याद है ना सब? हाँ हाँ. तो इन रूल्स को फॉलो करते हुए अगर तुम्हें जीतना है तो तुम्हें तुम्हारे और सामने वाले के पॉइंट्स याद रखने होंगे.
ये कैलकुलेशन हरदम तुम्हारे दिमाग में चलना चाहिए। यही है जीतने का गणित। अब देखो, हाँ, ये देख रहे हो कुश्ती चल रही है, हाँ? ये धोबी पछाड़, ये धोबी पछाड़ अगर तुमने लगाया तो तुम्हारे 4 पॉइंट, और अगर सामने वाले ने यही दांव तुम पर लगाया तो उसके 4 पॉइंट। अब देखो, ये ग्राउंड लेवल पे, ये ग्राउंड लेवल पे कुश्ती चल रही है। अगर तुमने दांव लगाया तो 2 पॉइंट तुम्हारे। हाँ, अब देखो, ये हाँ, यहां देखो, ये उठाकर हवा में उछाल कर अगर पटक देते हो तुम तो तुम्हारे 4 पॉइंट। ठीक है। अब पेट के बल पर कोई पहलवान टाइम वेस्ट कर रहा है और तुम उसको चित करते हो तो 2 पॉइंट। अब यहां पर देखो, ये पीछे जा रहा है, ये ऐसे पीछे पीछे चला जाएगा तो रेफरी उसको 30 सेकंड में पहली वार्निंग देगा, और अगर उसने स्ट्रेटेजी नहीं बदली और ऐसे ही डिफेंसिव खेलता रहा तो उसको दोबारा दूसरी वार्निंग मिलेगी। उसके साथ में सामने वाले को मिलेगा 1 पॉइंट। ते पॉइंटाचं जरा जरा माहिती आहे मला वज्र केसरीमुळे. गुड. आता ते पक्क करून घे. हुडाजी सांगतात तसं हे पॉइंट्सचं गणित एकदा पक्क झालं की तू निम्मी लढाई जिंकला. बिलकुल. खेळाकडे लक्ष द्यायचंच, पण त्याचबरोबर पॉइंट्सच्या या गणिताकडे लक्ष द्यायचं. समजलं ना नीट? पॉइंट्सचं गणित चुकता कामा नये. ते आलं की तू जिंकलास. बिल्कुल. कुस्ती खेळताना बोटांवर कसं मोजायचं? बोटावर मतलब? बोटांवर कसं मोजणार आहेस तू? बरं मला एक सांग, 2 + 3 + 5 किती? 2 + 3 + 5 10. 4 + 5 + 2 11. असं कसं काय कॅल्क्युलेट करतोस तू? अहो असंच येते मला. अरे सीधा सिंपल सा मैथमेटिक्स है, और तुम ये उंगलियों पे ये गिनते रहोगे तब तक तो 10 बार पटक देगा सामने वाला पहलवान तुम्हें. अरे ऐसे नहीं चलेगा मैडम जी, इससे नहीं होगा जी. क्वालिफाइंग मैच से पहले ही हम हार जाएंगे, इसकी हार पक्की है. बघ राणा, हुडाजी तर काय म्हणाले ऐकलंस? त्यांना असं वाटतंय की तू क्वालिफाइंग मॅच सुद्धा जिंकू शकणार नाहीयेस. अरे सोचना क्या मैडम, गारंटी है अपनी. बघ, असं का करतोस तू? सांगितलेलं ऐकत का नाहीयेस? अहो तुम्ही सांगता तेच करायलोय. अरे पण पॉइंट्स मोजण्याची ही कुठली पद्धत आहे? अहो असंच मला बोटावर मोजता येते हो. अहो त्याचं काय ते गणित मला. तुम्ही सुद्धा जरा शिक्षणाकडे लक्ष द्या. गणित तुमचंही कच्चं आहे. मी शिकवलं ना की गणितही सोपं जाईल तुला. काय? नाही, हे बघा, अहो मला एकतर ते कुस्ती खेळणं जमल, नाहीतर ते गणित मोजणं जमल. हे दोन्ही बी एकसाथ जमणार नाही मला. राणा 1 मिनिट, प्रॉब्लेम काय आहे ते सांग, आपण तो सोडवूया. म्हणजे अंजलीबाई म्हणल्या होत्या की माझं गणित कच्चं आहे म्हणून, आणि आता बी शिक म्हणल्या, पण आता कुठं शाळेत बसू? अरे शाळेत कशाला झालं पाहिजे, घरी शिक ना अंजलीकडून. हा तेच आता कसं शिकणार? आपल्याकडे टाइम बी कमी आहे. ते कुस्त्या जवळ आलेत ना हो. नाही, तू खेळताना असं बोटावर मोजत बसलास तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे.
ठीक आहे, बघूया आपण काहीतरी. चालतंय.